पुणे ते गेटवे ऑफ इंडिया हा आज राईडचा प्लॅन आहे. हे आमचे स्नेही संदीप कुलकर्णी खास आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी इथे आलेले आहेत. 3-3.5 वर्षापूर्वी त्यांच्यावर एक ट्रॅजेडी झाली होती. तेही अगोदर सायकल चालवत होते. समाटणे फाटा इथून येत असताना एका डंपरने त्यांना पाठी धडक दिली. त्यात त्यांचा एक पाय मागू झाला. त्यांनी अजूनही जिद्द सोडलेली नाही. ते घरी सायकलिंग करत असतात. मी तुम्हाला एक क्लिप दाखवेल की ती क्लिप बघून तुम्हालाही वाटेल की अरे आपण तर म्हणजे काहीच नाही. महिनाभर आम्ही तयारी करत होतो की ही ट्रिप होईल जमेल की नाही. यांच्याकडे पाहून तो उत्साह खूप जाणवतो. तर त्यांनी तुम्ही काय आम्हाला काही नाही, तुम्ही संभाळून जा प्लीज. तेवढं वाक्य काय बोललं. नक्की नाही. सुखांचा केला त्याग, सकल सुखांचा केला त्याग, मनोनी साधिला हा योग, मनोनी साधिला हा योग, राज्य साधनांची लगबग, राज्य साधनांची लगबग, कैसी केली, कैसी केली, याहुनी करावे विशेष, याहुनी करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष, तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष, या उपरी आता विशेष, काय लिहावे, काय लिहावे, शिवरायांशी आठवावे, शिवरायांशी आठवावे, जीवित तृणवत मानावे, जीवित तृणवत मानावे, यलोकी परलोकी उरावे, यलोकी परलोकी उरावे, कीर्ती रूपे, कीर्ती रूपे, निश्चयाचा महामेरू, निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, श्रीमंत योगी, पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय, भारत माता की जय. संदीप कुलकर्णी वेळात वेळ काढून आमच्या त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आयुष्यात कुठलं तरी एक व्यसन असू द्या, अर्थात पॉझिटिव्ह वेने. जसं तुम्ही तुमच्या ग्रुपचं नाव सायकोलिक ठेवलं आहे त्याप्रमाणेच असं काहीतरी चांगल्या गोष्टी आयुष्यात असू द्या. संदीप यांनी फ्लॅग ऑफ करून आमच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. आता 3:15 वाजले आणि आता आम्ही 32 सोडून देवरोडच्या जवळ आलो आहोत. गेला सव्वा महिना या ड्रीम राईडची तयारी चालू होती. फायनली तो दिवस आज आला. सगळेच खूप एक्साइट आहेत. आता जर्नी सुरू झाली आहे. पाहूया पुढचा प्रवास कसा होतो. आत्ता तर सुरुवात झालेली आहे. मुंबई अजून दूर आहे. मुंबई 123. ग्रीप पण येते, थोडं रिलॅक्स नाही का, रिलॅक्स बॉडी झाली ना. हां, जे पंपिंग आहे थोडंसं कमी होतं. हे अमरजाई देवी मंदिर, गोराडेश्वर आणि तिथील लावाटणी. हा नुकताच आपण एक ब्लॉक केलेला आहे. तेच आहे गोराडेश्वर मंदिर आणि आत्ता माहिती येतं ते अमरजाई देवी. आमच्या राईडमधला हा पहिला चॅलेंज, सोमटणे वाटेची खिंड. ही बऱ्यापैकी दमछाक करते. हे आमच्या राईडची पहिली जीव गेली चढा. अशा अजून पुढे किती 2 ते कामशेतची खिंड आणि आणखीन खंडळा, खोपोलीचा उतार. अरे सगळे.
हे संतोष तू का काय करतो ए ते काय टाइमर लावलाय का कोण अगोदर पोहोचतंय तपन समझो उसको वीडियो चालू है उसको समझाओ वो बहुत भाग रहा है आगे इधर भी आता है तो सेल्फी उठा ले अपनी हाँ ना में बैठा रहेगा तो भी बोलेगा सेल्फी खींचा है मैं अभी इसको साखली रख के पीछे रखते सब आता वडगावला एक आमचा ब्रेक झाला आहे आमचे काही मेंबर येत आहेत त्यांची वाट बघतोय साधारण इथे यायला आम्हाला 4:15 वाजले कपिलची सायकल काय ते खाटे 3 स्पोक तुटले तर आता ते तळेगावला थांबलेत ते सायकलचं दुकान भेटलंय म्हणत होता त्यामुळे आता काय करूया कपिलची सायकल खड्ड्यामध्ये येऊन 3 स्पोक तुटले जागेवर थांबले कपिलचं आता ते दुकान भेटलंय ते चेंज करताय त्यामुळे आता शक्यतो काय करू आपण बरोबरच राहूया मग आता 4 महिने झाला तर रेग्युलर ऑफर होता ते चाललं होतं म्हटलं तर कशाला होतं होय. आणि आता काय आता किती राईडला तयार झाली सगळं सामान झालं 1 सेट मग आपलं आता गोव्याचं पण तयारी झाली तुमच्यात गोवाच म्हणतात कोण येतं उगा गोव्यात मी येणार बघा चालू आहे तुम्ही हो वी विल प्लॅन फॉर गोवा संतोष शिंगाणे सर येस डन येस येस असं असं हालत होता आणि टायर पण हालत होता हा म्हटलं नाही अरे तुझ्याकडे आहे का ते आउट मी म्हटलं जाणार आता नाही आता काय ते आउट नाही काढलं आता एकत्र जाऊया हा, हे पुढे. आता काही विषय नाही ना नाही पण स्पोक्स नाही मिळत तिथे. टाका सायकलचं दुकान टाका दोघं जवळजवळ 1 पाऊण तास गेला आमच्या इथे आत्ता आम्ही वडगावला आहोत आणि आत्ता वाजलेत 5:15 आता इथून आता पुढचा प्रवास चालू आता संध्याकाळ होऊ लागली आहे तसं थंडी तारखा वाढत आहे म्हणून थोडं आल्हाददायक वातावरण झालं तर आमच्या राईडसाठी चांगलंच आहे आता आम्ही थोडं कामशेतच्या ब्रिजवर आहे आणि आता तो मेन घाट सुरू होत आहे पुढील दृश्य पहा हे का थांबले का थांबले आता हे काही जण थांबणार आहे आता हा मोसम असता ना तर सोडून झाला असं आता इथे ताणायला थोडी अवघड जाईल चाललं आता काय नाही चढ ठीक आहे जसं होईल तसं असं जाऊ होईल तसं मारा मारा कारल्याची थांबायचे ना हा कारल्याची आज कमलीच्या समोर आहे हा चहावाला एक हे खरं आता आमचं रायडर लोकांचं चॅलेंज हा कामशेतचा घाट अप्रतिम नजारा तो हा समोर आहे तो विसापूर त्याच्या मागे आहे तो लोहगड आणि हा दोन्ही किल्ल्यांच्या मागे सूर्यास्त आता आम्ही कारल्याच्या इथे थांबलेलो आहोत 6:15 वाजलेले म्हणजे वडगावहून निघालो तिथपर्यंत यायला 6:15 वाजले आता इथे टी ब्रेक करू आणि पुढे निघू सगळे पोपट वाटतात सगळे लाल गावी वाटतं इकडून मी पण थोड्या वेळी सगळे लाल गावी वाटतं विक्रम तो ह्याच्यातला व्हिडिओ तो टाका ना हे बरं ज्ञानेश आता काय ठरवलं ऐका ना मी तर पळत आलोय पुढे लोणवळ्यात खायला 6:30 खाली मी आता आपण वेळ काढू आता पहिलं उतरून जाऊ घाट उतरूया आणि मग घाट बसतो निघा अंतर कमी होईल मी तेच म्हणते आणि वेळ पण नाही खायची त्याची नाही काय टाइम काय टाइम नाही कोणाला भूक पण नाही लागली थोड्याच वेळात आता अंधार पडेल त्यामुळे आता आमची नाईट ड्राईव्हची तयारी चालू आहे टेल लॅप मिड लॅप रिफ्लेक्टर जॅकेट लोणावळा 4 किलोमीटर ऑलमोस्ट आता अंधार पडायला लागलेला लोणावळा टोल प्लाझा
हे लोणावळ्यातील आमचे फोटोशूट मोमेंट. लोणावळा 0. लोणावळ्यामध्ये अजूनही सुट्टीचंच वातावरण दिसत फुल जाम. मी लोणावळा क्रॉस करून जो खंडाळ्याकडे रोड जातो त्या टर्नला ब्रिज खाली थांबलो. जे काही मेंबर मागे राहिले ते आता त्यांची वाट बघत थांबलं, कारण आता सगळा घाट उतरायचा आणि बऱ्याचशा म्हणजे बऱ्याच जणांना तो रोड माहिती, त्यामुळे आता इथून आम्ही एकत्रच खाली डिसेंड करू. हो लोक अच्छा, स्पोर्ट टीचर समीर भालेराव. स्पोर्ट टीचर. मी स्पोर्ट टीचर आहे लोणावळ्यामध्ये. लोकल आहे. अच्छा. अरे वा, समीर भालेराव. वा वा वा. बरं वाटतं जरा असं आपलं कोणतरी. किती जण आहेत आपण? टोटल 17 जण आहोत. आहेत मागे आहेत. पुणे साईड, पुणे पिंपरी चिंचवड. थँक्यू थँक्यू. आता विक्रम, संतोष आणि प्रदीप आणि माझ्या आणि आपले विक्रम होते मगाशी काय वेळ गेला. अभिजित आमच्या मागे, अभिजित कन्फ्युज होतं की माझ्या मागे कोणतरी आहे. त्यामुळे वाट बघत वेळ गेला. आता एक लक्षात ठेव, कसं विक्रम, संतोष आणि पुढे असणार ना, मागे मी, कुलदीप, कपिल आणि भूषण. आता आमच्या मागे कुणी नसतं असं आम्ही गृहीत धरतो. म्हणजे लक्षात ठेवा. म्हणजे यांना सगळ्यांना मागे नका पडून देऊ. म्हणजे तुमची यांच्या मागे कुणी राहू नका. आणि आता कंपल्सरी 3-7 वर ठेवा गिअर. टोटल उतार आहे, खोपोलीपर्यंत पूर्ण उतार आहे. अंतर नका ठेवू कुणी. 3-7 वरती. आणि किती मनावर कंट्रोल ठेवा. उतारे पळवतो बिलकुल नको. 2-3 असे डेंजर टर्न आहेत, गडबड होऊ शकते. खंडाळा आता आम्ही उतरत आहोत. लेफ्ट 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 लेफ्ट. आले का सगळे? आता वाजलेत 8 आणि आता आम्ही खोपोलीमध्ये पोहोचलो. कपिल, कसं होतं फील? मी आता डायरेक्ट काय इथं चढान उलट सोपं आहे. हा. हे खूप डेंजर उतर. ब्रेक कोण तो हातच काढू शकत नाही. नाही जरा थोडंसं गडबड झाली, अवघड आहे. आता आम्ही खोपोली घाट उतरून आलोय आणि सगळे आता चार्ज झालेले आहेत. खोपोलीमध्ये आता आम्ही नाश्त्यासाठी थांबलो होतो. जवळ अर्धा-पाऊण तास इथे गेला. आता इथे आम्ही इथे पुढचा प्रवास सुरू केला. आता एक 9 वाजत आलेले आहेत. आता प्रॉपर नाईट ड्राईव्ह आमची सुरू झाली. तसं नाही समजत. एक मिनिट. नाही ओके. आता ब्रेक करून काही करू जास्त. मुंबई 67 यार कमी मध्ये येतो. रात्रीचे 10:30 वाजलेत आणि आता आम्ही पनवेलचा टोल क्रॉस करत आहोत. ऑल गुड. अजून बायपासला आपण Yes. पुढे आहोत सगळे. अजून 62 किलोमीटर कव्हर करायचं. करूच आता, एवढे झाले. तेच म्हणतोय मी. 12 होतं आम्ही 2च झालो. सिटी 10 होती, बायपास सिटी 10 होते आतमध्ये. सगळे आमचे फ्रेंड. हॅलो. हॅलो. तुम्ही झोपले नाही का अजून? पप्पांची वाट बघते.
फ्रॉम पनवेल. तीन वेज फ्राइड राइस ना, 3 वेज फ्राइड राइस दो. पनवेल में ही है वहाँ. ए घे ना कुलदीप, घ्या ना पटकन घ्या. रात्रीचे 12 वाजले आणि आत्ता आम्ही सायन टोल प्लाझावर पोचलो आहोत. अजून एक तासभर नाही शे ब्लॅक सॉल्टचं सांग ना काय का खातो आपण सांगू. ड्रग्स उत्तेजक द्रव्य. उत्तेजक सोडून हे जेव्हा लॉंग राईड करत असतो आपण तेव्हा ब्लॅक सॉल्ट आपल्याला आले जे क्रॅम्प असतात ते बऱ्यापैकी आणि कमी होतात. त्यामुळं लॉंग राईड किंवा अशी लॉंग ॲक्टिव्हिटी आपण कुठली फिजिकल करणार आहे तर ब्लॅक सॉल्ट काय जागा ब्लॉक करते. ब्लॅक सॉल्टनी क्रॅम्प्स म्हणजे येणारे क्रॅम्प्स कमी होतात किंवा क्रॅम्पचं प्रमाण नक्कीच कमी होतं. त्यामुळं लॉंग राईडला सगळ्यांनी आवर्जून ब्लॅक सॉल्ट बरोबर ठेवतो. अंगातले नॅचरल सॉल्ट्स लगेच कमी होतात रायडिंगमध्ये. आता रात्रीचे 1 वाजलेत आणि आम्ही आता वाशीच्या ब्रिजवर आहोत. आता मुंबई येथून 32 किलोमीटर आहे. ऑलमोस्ट मंजिल अभी पास है. दिल्ली दूर नहीं. अब दिल्ली दूर नहीं. अब दिल्ली पोचू 1-1.5 तासात. आपण खाडीवरच्या ब्रिजवर आहोत. वेलकम टू मुंबई. हा CST जवळ पोचला. पुढे आणि तिथून थोडं पुढे गेटवे ऑफ इंडिया. आपण चर्च गेटला पोचलो आहे. बरेचसे रायडर पुढे गेले ते चर्चची. आज 15 जानेवारी मुंबई मॅरेथॉन असल्यामुळे इथे बरेचसे रस्ते डायव्हर्ट केले गेलेले आहे. त्यामुळे बरंचसं फिरून जावं लागत आहे. फायनली जवळपास 1 महिन्याची मेहनत. हॅलो, गुड त्यानंतर आज मॉर्निंग. आम्ही इथे आहोत. आमच्या आता मागे वाजलेत पहाटेचे 3:20 आणि आम्ही 3:20ला भक्तिशक्तीपासून निघालो होतो. हा आमचा सगळा सायकोलॉजिक ग्रुप. दाखवा एकदा संतोष. आम्ही 3-4 रायडर सुरू केला होता हा ग्रुप. 3-4 रायडर मिळून. पण सुरू केलं तेव्हा खूप मोठमोठ्या गप्पा मारायचो आम्ही. हे करू ते करू हे करू ते करू. आणि सुरुवातीला जेव्हा 1.5 किलोमीटर सुद्धा चालवणं अवघड होतं त्यावेळेस आम्ही विचार करायचो की गेटवे ऑफ इंडिया करू. म्हणजे 1.5 किलोमीटर चालवल्यानंतर 2 किलोमीटर चालवल्यानंतर पण धाप लागायची. अशा वेळेस आम्ही गेटवे ऑफ इंडिया विचार करत होतो. आणि हा गेटवे ऑफ इंडिया आम्ही जेव्हा विचार केला आणि तो यायला आम्हाला जवळजवळ 2 वर्षाचा काळ जावा लागला. आणि तो एवढा सहज, कोणालाही काही त्रास न होता, कोणाच्याही सायकलला काही अडचण किरकोळ काही न होता आम्ही तो एकदम सहज सुखरूप पार केलाय. म्हणजे की आमची विल पॉवर म्हणा किंवा एक इच्छाशक्ती होती जी तिथे पोहोचलो सगळे. एक कुलदीप सगळ्या ये तो नाईट टीमचं अभिनंदन. ताज होता. येडा आहे काय दादरला गेले हो. आमच्या 18 जणांच्या टीम मध्ये सगळ्यात लहान गणेश आमच्या बरोबर. आणि गणेशचं विशेष म्हणजे गणेशची पहिलीच मोठी राईड आणि सायकलिंगची मोठी राईड सुद्धा हीच. त्यामुळे गणेशचं सगळ्या टीम कडून अभिनंदन. गणेश कडून सगळ्यांना गणेश सगळ्यांना नाश्ता. आणि तर लोक होते त्यांनी सुद्धा एकदम यशस्वीपणे राईड पूर्ण केली. एकतर संतोष शिंगणे आणि भूषण दाडवे त्यांचं पण वयाची 50 अशाच पद्धतीने साजरी होत राहावी. धन्यवाद. बरं थांबा आणि अजून एक. बरं हे सगळं अरेंज केल्याबद्दल आणि सगळ्यांना
इथपर्यंत आणल्याबद्दल ज्ञानी सरांचे खूप खूप धन्यवाद. बरेच दिवस त्यांचं बरंच मेहनत चालू होती. प्लॅन म्हणजे- कलेक्शन तरी सर्वात महत्वाचं सायकलिंगने साथ दिली. सगळ्यांचं- मग अशी म्हणलं मी महत्वाचं ते आणि सगळ्यात विशेष म्हणजे टीम वर्क होतं. टीमवर्क होतं त्यामुळे हे एकट्याने success कोणी झालं. शक्य ना. कोणाचं- दोघांचं काम नाहीये. हे नाही सगळ्यांनी मिळून आणि कुणाला आपला एक- जो कोपरीचा आता जो camera घाट नाही होता आला. कोपरीचा जो उतार होता तो असं एकटा दोघं तिघ असतो ना तर नाही. हे आपण जे मिळून केलं ना त्यामुळे झालं नाही तर नाही. 3 cheers for Cycloholic. Hip hip! Hooray! Hip hip! Hooray! Hip hip! Like, follow, subscribe. Beat down, baby, beat down. And please watch his videos. And please even follow follow me on Instagram, ikram.b. गेटे आम्ही गेटवे इंडियापासून निघालो आणि आता दादरला चाललो आहे. दादरला शिवशाही बस स्टँड जे आहे आता तिथे चाललो.